यंदा मराठवाड्यामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे आणि थोडक्यात पावसानं कृपा केलेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश सर्व धरणं ही भरलेली आहेत आणि त्यामुळे पुढील वर्ष हे शेतकऱ्यांना समृद्धीचं जाईल अशी अपेक्षा आहे। वरुण राजाची मराठवाड्यावर कृपा। सरासरीपेक्षा जास्त पावसानं मराठवाडा चिंब। जायकवाडी धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर। मराठवाड्याची पाणी समस्या मिटणार। नेहमी दुष्काळासाठी चर्चेत असणाऱ्या मराठवाड्यावर यंदा वरुण राजानं कृपा केली आहे। मराठवाडा विभागातील 8ही जिल्ह्यात यंदा भरपूर पाऊस झालाय। म्हणजेच मराठवाड्यात यंदा सरासरी 685 मिलीमीटर पाऊस कोसळलाय। मराठवाड्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 100.8% पाऊस झालाय। संपूर्ण मराठवाड्यात यंदा पावसानं वार्षिक सरासरी ओलांडली जरी असली तरी परभणी, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात सरासरीच्या 81 ते 90% पाऊस झालाय। 2 दिवसात तब्बल 6 महसुली विभागात अतिवृष्टी झाली आहे। यात परभणी जिल्ह्यातील पिंगळी, लातूर जिल्ह्यातील कासार शिरशी, तर औरंगाबाद जिल्ह्यातील महालगाव, सिद्धगाव, मांजरी आणि गंगापूरचा समावेश आहे। मराठवाड्याची लाईफलाईन अशी ओळख असलेलं जायकवाडी जवळपास पूर्ण भरलंय। येथून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग पाहता इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला जायकवाडी धरण हे वरदान आहे। या धरणामुळे जवळपास 2,40,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलंय। असं म्हणतात, हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं की 2 वर्ष शेतीच्या आणि 4 वर्ष पिण्याच्या पाण्याची समस्या संपते। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यावर औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि नांदेड अवलंबून आहेत। यंदा जोरदार पावसामुळे मराठवाडा चिंब झालाय। त्यामुळे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या संपुष्टात येईल। तसंच भूजल पातळीतही चांगली वाढ होईल अशी अपेक्षा आहे। सचिन बडे, लोकशाही न्यूज, औरंगाबाद। तर मराठवाडा चिंब या महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे। यावेळेला हवामान संशोधक स्कायमेट या ठिकाणाहून आहेत मकरंद कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर कृषी हवामान तज्ञ डॉक्टर के डाखोरे आपल्या सोबत आहेत आणि अतुल देऊळगावकर आहेत पर्यावरण तज्ञ। हे आपल्या सोबत सर्व मान्यवर जोडले गेलेले आहेत। सर्व मान्यवरांचं स्वागत आणि चर्चेला आपण सुरुवात करूयात अतुल देऊळगावकर यांच्यापासून। अतुलजी, मला सगळ्यात आधी आपल्याला हे विचारायचं आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून ऋतुचक्र जे बिघडलेलं होतं किंवा बदललेलं आहे, या बदललेल्या हवामानाला, ऋतुचक्राला नेमकं कोण कारणीभूत आहे? आणि दुसरीकडे ज्या प्रकारे आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्र हा यंदा चिंब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। गेल्या काही वर्षातला दुष्काळ आणि दुष्काळानंतर अचानकपणे ही झालेली निसर्गाची कृपा कसं पाहायला हवं अतुलजी? विशाल, आता बरोबर 30 वर्ष झाली आहेत। म्हणजे 1988 साली पहिल्यांदा जेम्स हॅन्सन या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं जगाला की हवामान बदल होतोय आणि त्याकडे लक्ष। त्यामुळे 1990 साली पहिली जागतिक हवामान परिषद झाली। मानवी हस्तक्षेपामुळे, म्हणजे कार्बन उत्सर्जन वाढत असल्यामुळे हवामान बदल होतोय आणि तो इथून पुढे वाढत जाणार आहे। 1990 साली आपली कार्बन संहती जी होती ती 350 पार्ट्स पर मिलियन होती आणि आता म्हणजे जानेवारी 2020 ला ती 414 पर्यंत गेली आहे। पण तेही जाऊ दे, आता गेल्या आठवड्यामध्ये जगातील 6 मोठ्या महत्वाच्या हवामान संशोधन संस्थेनी एकत्र येऊन असं सांगितलंय की ही संहती, आपल्याला वाटलं काही काळ कोरोनाच्या टाळेबंदीमुळे की कमी झालंय, तो कमी जरी झालेला असला भाग, म्हणजे कर्ब उत्सर्जन काही अंशी कमी जरी झालं असलं तरी कार्बन संहती वाढतीये आणि आपल्याला जे वाटत होतं की जगाचं तापमान 1.5 अंश सेल्सिअस वाढीपर्यंत आपण रोखलं पाहिजे, असं 5 वर्षापूर्वी पॅरिसमध्ये सगळ्यांनी मांडलं होतं, पण ते होणार नाही। 2024 साली जगाचं तापमान 1.5 अंश सेल्सिअसनी वाढलं असेल असं सांगितलं जातंय। आता या सगळ्याचे जे परिणाम आहेत हे बघा, आपण जे ऋतुचक्र म्हणतोय, हवामान बदल म्हणतोय, तिन्ही ऋतूंमध्ये प्रचंड अतिरेकी फरक पडत आहे। म्हणजे उन्हाळ्यामध्ये 47-48 अंशापर्यंत जातोय, काही ठिकाणी 50 ओलांडतोय आणि पावसामध्ये पूर्णपणे आवर्षण किंवा अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट, शीतलहर, उष्णतेची लहर हे सगळे या हवामान बदलाचे भाग आहेत। यंदा आपल्याकडे
खूप चांगला पाऊस झाला, हा त्याचाच एक भाग आहे. पण इथून पुढे तो नेहमीच असेल अशा भागात नाही. कदाचित एल निनो आला तर इथून पुढे तापमान वाढूही शकतं. मुद्दा असा आहे की आता हे जे पाऊस पडलाय गेले 2 दिवसामध्ये आपण सांगत होता, त्यामुळे सोयाबीनचं पीक जवळपास हातातनं जाण्याची शक्यता आहे. तर हवामान बदलाचे हे वेगवेगळे जे चटके आहेत ते कार्बन उत्सर्जनामुळे होत आहेत. त्यामध्ये श्रीमंत राष्ट्रांचा वाटा आहे. ही हवामान बदलाची जागतिक पातळीवरची चर्चा चालू राहू दे. स्थानिक पातळीवरचा प्रश्न असा आहे की याला आपण सामोरं कसं जाणार, म्हणजे पाणी व्यवस्थापन आपण हवामान बदलाला अनुरूप कसं करणार आहोत, शेती संशोधन कसं करणार आहोत. कारण हवामान बदलाला आपल्याला रोखता येणार नाही, आपल्याला सांगताच येणार नाही. पण हे वैज्ञानिक नक्की सांगतायत. पूर्वी काय व्हायचं की एका घटनेवरनं सांगत नव्हते. आता क्लायमेट ऍट्रिब्युशन हे जे जागतिक पातळीवर केलं जातं ते सांगतायत की हा पाऊस, हे चक्रीवादळ हे कार्बन उत्सर्जनामुळेच होत आहे असं ठामपणे लोक सांगतायत. त्यामुळे आपण एकीकडे कार्बन उत्सर्जन रोखण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, पण अडॅप्टेशन, हवामान बदलाला अडॅप्टेशनसाठी आपण काय करणार आहोत तो प्रश्न महत्वाचा आहे आणि तो इथं आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. एक नक्की आहे की आत्ता जो पाऊस पडतोय हा हवामान बदलाचाच एक भाग आहे. नक्कीच अतुलजी, अतिशय सखोलपणे आपण सांगितलं. पुढचा प्रश्न मला हवामान संशोधक स्कायमेटचे मकरंद कुलकर्णी यांना विचारावासा वाटतो. मकरंदजी, गेल्या कित्येक वर्षांपासून आपण बघतो की पुणे वेधशाळा असेल, मुंबई वेधशाळा असेल किंवा वेधशाळेकडून येणारे विविध प्रकारचे इशारे आणि त्या अनुषंगानं न होणारे बदल हा देखील एक चर्चेचा आणि ट्रोल करण्याचा विषय सुरू झालेला होता. कारण अनेक वेळेला जो अंदाज वर्तवला जातो त्याच्या अगदी विरुद्ध अशा प्रकारची स्थिती जी आहे ती निर्माण होताना दिसते. अगदी आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आजकाल स्कायमेट आहे आणि स्कायमेटच्या माध्यमातून नेमका कशा प्रकारे या पुढच्या काळामधलं वातावरण असेल किंवा आजच्या दिवसभरातलं तापमान असेल, पाऊस पडणार आहे का, थंड हवामान असेल का, वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स हे लोकांपर्यंत आता आजकाल मोबाईलवरती मिळायला सुरुवात झालेली आहे. अतुल देऊळगावकर सरांनी जसा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की या पुढच्या काळामध्ये पाण्याचं नियोजन आहे, शेती संदर्भातलं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. हळूहळू प्रत्येक मुद्द्यावरती आपण सखोल अशी चर्चा या चर्चासत्रामध्ये करणार आहोतच. मकरंदजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की हवामानात होत जाणारे बदल आणि ऋतुचक्र बदलत असताना ऋतू हे हळूहळू करत पुढे ढकलले गेलेले आहेत का, किंवा भारत म्हटला तर भारतापुरती मर्यादित होतं की 3 महत्त्वाचे ऋतू जे आहेत ते आपल्याकडे असायचे, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. मात्र त्याचं जे संपूर्ण गणित आहे तेही पूर्णपणे हळूहळू बदलत चाललेलं आहे, ज्याचा समज आपल्याला होणं किंवा अवगत करणं हे फार सहज सोपं उरलेलं नाही आहे. सगळं काही अनप्रेडिक्टेबल आहे. मकरंदजी, ऋतू असे अजून तरी असं काही हे नाही झालेलं संशोधन की फार ऋतू बदललेत. IMDने आता त्यांच्या ज्या मान्सून, आपल्या ज्या मान्सूनच्या ज्या तारखा होत्या त्या तारखा पूर्णपणे मागच्या 2015 पर्यंतचा सगळ्या आकडेवारी एकत्र करून त्या तारखा बदलायचा प्रयत्न केला. पण इतका काय म्हणजे पूर्ण भारत जर बघितला तर त्याच्यामध्ये एवढा असा फरक नाही पडलेला ऋतूंमध्ये. दुसरं जे आपण जे म्हणतो हवामान बदल, आता इट इज नोन टू एव्हरीबडी की हवामान बदल होत आहे, क्लायमेट चेंज होत आहे. पण त्याच्यावरून मी एक सांगेल की आता माझ्या लहानपणी म्हणजे साधारण 30 वर्षापूर्वी किंवा 25 वर्षापूर्वी सांगलीला, मी सांगलीचा आहे मेनली, तर तिथं पूर यायचा. मी शाळेला जाताना मारुती गावभागामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे, तिथून नावा जात आहेत. मागच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात पूर आला. तसं यावर्षी पण मराठवाड्यात परवाच लातूरला एका ठिकाणी 3 तासात 85 mm पाऊस रेकॉर्ड झाला आहे शिनोरेका. तर असं दिस इज कॉल्ड क्लायमेट व्हेरिएबिलिटी. म्हणजे क्लायमेटमध्ये एक चेंज होतं हळूहळू ग्रॅज्युअल, पण एक व्हेरिएबिलिटी पण आहे. जर तुम्ही मान्सून बघितले, मागचे 100-150 वर्षांचा मान्सूनचा अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसेल की काही 20-25 वर्ष अशी असतात की जे दीज आर वेट इयर्स. म्हणजे त्या वर्षी खूप जास्त पाऊस पडतो. म्हणजे त्या 20-25 वर्षांमध्ये एकही तुम्हाला दुष्काळ वर्ष दिसणार नाही. पुढे 20-25 वर्ष अशी येतात की त्यामध्ये फ्लड इयर एकही दिसणार, म्हणजे 110 पेक्षा जास्त किंवा 108 पेक्षा जास्त असा रेनफॉल पाऊस त्याच्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला. तिथे बऱ्यापैकी ड्राऊट इयर्स दिसतील. असे ड्राऊट इपॉक्स, त्याला आम्ही म्हणतो फ्लड इपॉक्स, असे येत असतात. दिस इज त्याचं ऑसिलेशन असतं एका वेव्ह सारखं की काही वेळेला असं. जर आत्ताचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 80 ते 2002 पर्यंत एकही दुष्काळ झाला नाही.
आणि 2002 पासून जे आपण दॅट वॉज फ्लड इपोक. जे मी म्हटलं माझ्या लहानपणीच मला आठवते की गारपीट व्हायची, एवढा पाऊस व्हायचा. तर त्याच्यानंतर जर बघितलं 2002 मध्ये एकदम प्रचंड दुष्काळ झाला. 2004 मध्ये जवळजवळ दॅट वॉज ऑलमोस्ट ड्राऊट इयर. 2009 म्हणजे अगदी रेकॉर्ड ब्रेक ड्राऊट इयर टाईप झालं. 14-15 म्हणजे पाठोपाठ 2 वर्ष, अशी 4-5 वर्ष या मागच्या 20 वर्षांमध्ये जर आपण 2000 पासून पकडलं तर आपण आता ड्राऊट इपोक मध्ये होतो. आणि आता असं आम्हाला वाटतं की आता आपण अगेन कारण ते 20 वर्ष होऊन गेली, मग त्याच्यानंतर पुन्हा आपण आता फ्लड इपोक मध्ये जाण्याची शक्यता आहे. आणि हे क्लायमेट चेंजच्या स्टडीज असं पण सांगतात की एक्स्ट्रीम इव्हेंट्स आर गोइंग टू इन्क्रीज. म्हणजे अतिशय एकदम कमी वेळात खूप पाऊस, एकदम स्ट्रॉंग सायक्लोन किंवा एकदम स्ट्रॉंग डिप्रेशन्स, कडाक्याची थंडी, खूप जास्त ऊन, 50 डिग्री टेम्परेचर जात आहे. तर हे सगळं आता दिस माइट बी व्हेरी फ्रिक्वेंट असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. मकरंद कुलकर्णीजी, आपल्याकडे मी पुन्हा एकदा येईलच. डॉक्टर के डाखोरे आहेत, कृषी हवामान तज्ज्ञ यावेळेला आपल्यासोबत. डॉक्टर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मकरंद कुलकर्णी सर म्हणालेले आहेत की हळूहळू करत हे बदल होताना दिसतात, फार काही बदल झालेला नाही आहे असं म्हटलं जात आहे. मात्र दुसरीकडे संशोधन ज्यावेळेला समोर येतं आणि कृषी क्षेत्राला ज्यावेळेला सर्वाधिक फटका या ऋतूबदलाचा, हवामान बदलाचा आपल्याला पाहायला मिळतो, त्यावेळेला साधारणपणे आपण पर्यावरण आणि या गोष्टींवरतीच चर्चा करायला सुरुवात करतो. डॉक्टर के डाखोरेजी, फार पूर्वीच आहे, म्हणजे जसं मी पण एका छोट्या शहरामधून आलेलो आहे आणि तिथल्या आसपासच्या परिसरामध्ये शेतकरी बांधव जे आहेत ते तारखांनुसार त्यांची पेरणी करत होते. तारखांनुसार त्यांचं सर्व गणित जे आहे ते चालायचं आणि त्याप्रमाणे पीक काढणीला आलं की त्या वेळा देखील ठरलेल्या होत्या. मात्र गेल्या काही वर्षामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती ही महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरामध्ये झाल्यापासून आपण बघतोय की अनेक वेळेला सरकारला देखील काही तारखा सांगाव्या लागतात, काही सूचना आणि इशारे द्यावे लागतात की अमुक एक वेळेला तुम्ही पेरणी करा, अमुक एक वेळ ही फक्त पाऊस दिसत असला तरी देखील पेरणी करण्यासाठी अयोग्य आहे. तरी देखील आपण म्हणायचं का की हवामानामध्ये बदल होत नाहीये? डॉक्टर के नमस्कार. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. जसं डॉक्टर मकरंद कुलकर्णींनी सांगितलं की मी थोडं फ्लॅशबॅक मध्ये जातो. 30 वर्षापूर्वी साधारणतः सांगली जिल्ह्यामध्ये त्यांच्या फ्लड असायचे आणि आता साधारणतः 2020 मध्ये 2020 मध्ये पाहता तर थोडं ड्राय आहे. मागच्या वेळेस फ्लड होता गेल्या वर्षी, यावेळेस मध्यंतरी एका महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये पण हेवी रेनफॉल इव्हेंट झाले त्यांच्या जिल्ह्यात. तसंच काही पाहता बाकी महाराष्ट्राच्या बाकी जिल्ह्यामध्ये पण आपण कमी जास्ती प्रमाणात कुठं हेवी रेनफॉल होतोय, कुठं ड्राऊट होते, कंटिन्युअस सायक्लिक आहे. आणि स्पेशली मराठवाड्याचं बोलायचं झालं तर मराठवाड्यामध्ये यावर्षी किंबहुना मागच्या एक 10 वर्ष किंवा 15 वर्ष तुम्ही गेलं तेवढा चांगल्या डिस्ट्रीब्युशनचा पाऊस झालेला नाही, परंतु आता कंटिन्युअस पाऊस पडतोय, ब्रेक नाही कुठं. असं आमच्याकडे साधारणतः 20 ते 22 दिवसाचे ड्राय स्पेल असायचे, पावसाचे खंड असायचे, ते यावर्षी नाही बघायला मिळतात. जसं देवगावकर सरांनी सांगितलं की कार्बन उत्सर्जन होत आहे. मानवनिर्मित ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळे काय झालं, कार्बन उत्सर्जन झाल्यामुळं तुमच्या जे तापमानात वृद्धी होत आहे, तापमानात वृद्धी झालेली, जसं ऑलरेडी आयपीसीसीने सांगितलं 2024 मध्ये आपण 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ. ऑलरेडी वी आर एक्सपिरियन्सिंग 1.5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ते अडॉप्टेशन चालू आहे. जसं आपलं क्रॉप आहे किंवा ऑर्चार्ड आहे, मानव काय करतो, मानव आणि क्रॉप त्याला सस्टेन कसं करायचं, खास करून आपल्या ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये. जसं तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन म्हणा का कृषी विभाग वेळोवेळी मेसेज देतो की बाबा तुम्ही पेरणी करू नका. याच्यावर मी 2 उदाहरण देईल तुम्हाला की साधारण 2-3 वर्षापूर्वी जो जिरायतीखाली जो कापूस आहे, तो जिरायतीखाली कापसाला लोक पेरणी करायचे साधारणतः मे एंड पासून किंवा मेच्या 3ऱ्या आठवड्यापासून. परंतु असं लक्षात आलं की मध्यंतरी ते टेम्परेचरच्या फ्लक्च्युएशन मुळे याच्यामध्ये कॉटन मध्ये प्रॉब्लेम यायला लागला. त्यानुसार आमच्या जिथं विद्यापीठामध्ये डॉक्टर अशोक जाधव यांनी एक संशोधन केलं आणि त्याचं रिकमेंडेशन असं आलं की त्याची पेरणी 1 जून नंतर करावी. तर महाराष्ट्र शासनानं बियाणं उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली 1 जून नंतर. म्हणजे छोटं संशोधन आहे. टेम्परेचरच्या फ्लक्च्युएशन मुळे त्याला पुढे प्रादुर्भाव होतो, रोगाचा प्रादुर्भाव होतो, हे एक आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात की बाबा आपल्याला वेळोवेळी शेतकऱ्यांना माहिती द्यावी लागते, याच्यामध्ये मी एवढंच सांगेल की आपल्या प्रत्येक रिजन वाईज, जसं मराठवाडा आहे, मराठवाड्यामध्ये सोयाबीन, कापूस ह्या पिकासाठी आपण तूर एक ठराविक सोईंग विंडो दिलेला आहे, 15 जून ते 15 जुलै या पिरियड मध्ये जर का आपण पेरणी केली तर निश्चितच आपल्याला उत्पन्नामध्ये घट येणार नाही.
परंतु होतं काय की मराठवाड्यामध्ये पाहिलं तर एक साधारणतः दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनचं आगमन होतं दरवर्षीप्रमाणे नॉर्मल डेट्स आहेत. आणि शेतकरी काय करतो, मान्सून पूर्वीचा जसा पाऊस झाला त्याप्रमाणे पेरणी करतो. आता यावर्षीच उदाहरण घ्या, सोयाबीनची पेरणी लोकांनी साधारणतः 11 जूनच्या आसपासच मला वाटतं बऱ्याच शेतकऱ्यांनी केली. आणि आता पाहिलं तर जवळपास 90 ते 100 दिवस व्हायला लागले आणि त्यांच्या हार्वेस्टिंगच्या फेजला आहेत. त्यांना कोंब फुटले जागच्या जागीच. आणि कारण सतत पाऊस होत आहे, मध्यंतरी खंड नाही. म्हणजे काढणीच्या पिरियडला तुम्हाला खंड पाहिजे, तर आपल्याला नियोजन असं करायचं ऍट द एंड ऑफ जून किंवा फर्स्ट वीक ऑफ जुलै, दॅट इज हा पिरियड सगळ्यात चांगला. म्हणजे ऑक्टोबर मध्ये तुमचं काढणीला येईल सोयाबीन, मग तुम्हाला स्किप करता येईल. तुम्हाला कुठे कुठे असे स्कोप आहे की ह्या अतिवृष्टी होणाऱ्यापासून तुम्हाला कसं स्किप होता येईल हे पाहण्यासाठी. आणि आपल्याकडे संशोधन झालेले, असं नाही की झालं नाही. आणि दुसरी गोष्ट, भारतीय हवामान विभागाने IMD यावर्षीच काही नॉर्मलच्या डेट रिवाइज केल्या, जसं मान्सूनचं आगमन होते, ऑनसेट ऑफ मान्सून किंवा विड्रॉल ऑफ मान्सून. साधारणतः मराठवाड्यामध्ये विड्रॉल ऑफ मान्सून पिरियड होतो 8 ते 12 ऑक्टोबर मध्ये. म्हणजे आपलं जे हार्वेस्टिंग व्हायला पाहिजे साधारणतः सेकंड वीक ऑफ ऑक्टोबर. मग आपल्याला पेरणी करताना असं नियोजन करावं लागेल की आपल्या पिकाची पेरणी साधारणतः एंड ऑफ जून किंवा फर्स्ट वीक ऑफ जुलै पर्यंत करावी लागेल. आणि त्याच्यामुळे मग हे काय होईल की हे नुकसान टाळता येईल आपल्याला. आणि हे काय शक्य आहे. आणि दरवर्षी आम्ही एक्सपेरिमेंट करून पाहत असतो, आम्हाला याच्यात जाणवलं पण की जास्त काही फरक येत नाही. आता प्रत्येक वर्षी सारखं नसते. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात, पूर्ण ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यात पाऊस होता आणि जवळपास महाराष्ट्रात होता. आणि विड्रॉलचा पिरियड नंतर पण कंटिन्यू पाऊस झाला तो विड्रॉल झाल्यानंतर. त्याच्याने काय झालं की सोयाबीनचं अतोनात नुकसान झालं गेल्या वर्षी. सोयाबीन आलंच नाही, हाताला आलंच नाही, ते जागच्या जागी सडून गेले शेतामध्ये. या वर्षी अशीच भीती शेतकऱ्यांना येते की बाबा मागच्या वर्षी जसं झालं तसं होईल का. कारण मागचे 3 महिने पाहतो आपण, जून, जुलै, ऑगस्ट चांगला पाऊस आहे. आणि खास करून आमच्या मराठवाड्यामध्ये दर 2 वर्षाने ड्राऊट येतो, पण यावर्षी असं बघतोय की ड्राऊट नावाची काही म्हणजे जून पासून कुठलाच खंड नाही पावसाळ्यात. खरोखर नामोनिशाणही आपल्याला त्याचा पाहायला मिळत नाही. अतुल देऊळगावकर सर, आपल्याकडे तुम्ही यावेळेला. अतुलजी, सातत्यानं जर आपण पाहिलं की या वर्षी कुठल्याही प्रकारचा खंड न पडता पाऊस जो आहे तो सुरळीतपणे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याला भिजवताना पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणचे जे धरणं आहेत ते 100% भरण्या इथपर्यंत आता आलेले आहेत. अनेक छोटी मोठी धरणं जी आहेत ती पाण्याखाली गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी नद्या ज्या आहेत त्या प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळतं. कोरोना काळामध्ये हवामान जे आहे ते पुन्हा एकदा थोडेफार त्यामध्ये बदल होणं एक चांगल्या दृष्टीनं एक सकारात्मक गोष्ट अशी की कार्बनचं उत्सर्जन हे थांबवण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्याला सगळ्यांना यश आलेलं आहे. मनात असाही प्रश्न येतो की कालावधीनंतर संपूर्ण जगभरामध्ये अशाच प्रकारचं लॉकडाऊन घेणं हे पुढच्या काळामध्ये अत्यावश्यक होऊ शकतं का. आणि राहिला आता मराठवाड्याचा प्रश्न, डॉक्टर के डाखोरे सर ज्या प्रकारे म्हणत होते की त्या ठिकाणी पावसानं यंदा कृपा केलेली आहे, मात्र या पुढच्या काळामध्ये त्याचं योग्य ते नियोजन करणं आणि हेच सातत्य निसर्गामध्ये ठेवणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी. अतुलजी. अगदी बरोबर आहे. म्हणजे डाखोरे सरांनी खूप व्यापक पद्धतीने आणि कसं बदल करतात हे सांगितलं. हो हो. यापेक्षा पुढे जाऊन असं म्हणायचंय की केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर प्रत्येक राज्यानं हवामान बदलाचा सामना करण्यासाठीचा कृती आराखडा तयार करावा. यासाठी 2011 सालापासून प्रयत्न चाललेले आहेत. महाराष्ट्र सरकारनं टेरीकडनं तो अहवाल मागून घेतला, तो तयार केला. त्याच्या अंमलबजावणीचं काय असा प्रश्न आहे. म्हणजे हवामान बदल हा फक्त शेतीपुरता नाही, हवामान बदलाला अनुरूप शेती आणि शहर, गाव आणि म्हणजे शेती आणि उद्योग, गाव आणि शहर या सगळ्यांचंच नियोजन करणं आवश्यक आहे. कारण आपण जे काही आतापर्यंत गृहीत धरत होतो तसं होताना दिसत नाहीये. म्हणजे एक परत आपण सहसा पावसाबद्दल, उष्णतेची लाट, आपल्याकडचं उष्णतेचं तापमान गेल्या वर्षी 5 अंश सेल्सिअसने अनेक ठिकाणी वाढलं होतं. दिवसाचं वाढलं होतं, रात्रीचं वाढलं होतं. याला आपण सामोरं कसं जाणार आहोत. हिवाळ्यामध्ये आपण थंडीला कसं सामोरं जाणार आहोत. म्हणजे परत यात पिकांचं नियोजन, यामध्ये पाण्याचं नियोजन आणि एकंदरीतच आपल्याला घरांचं नियोजन, या सगळ्या गोष्टीचं नियोजन, ऊर्जा, या सगळ्याचं नियोजन करण्यासाठी काही कृती आराखडा करणं आवश्यक आहे. मुद्दा असा आहे की आता आपल्याला कोरोना काळामध्ये याविषयी शास्त्रज्ञ असं म्हणतात जागतिक पातळीची, समुद्रातला एक थेंब आहे काही काळ कर्ब उत्सर्जन कमी झालं म्हणून. आणि आता पुन्हा जेव्हा सगळं टाळेबंदीनंतर सगळं सुरळीत चालू होईल तेव्हा त्याच पद्धतीने कर्ब उत्सर्जन कदाचित यापेक्षा जास्त असेल. कारण जगामध्ये
आता पुन्हा एकदा नव्यानं ब्राझील, अमेरिका, चीन मोठ्या प्रमाणात कोळसा वापरतायत, तेल वापरतायत. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्याकडे ही वाटचाल नाहीये. आणि म्हणून 2030 पर्यंतची आपली वाटचाल नेमकी कशी असणार आहे ती जर खूप कडक करायची असेल, आपल्याला पुढच्या पिढीला जर वाईट काळ द्यायचा नसेल, आपण लक्षात घ्या डिसेंबर महिन्यामध्ये 2019च्या दिल्लीमध्ये दूषित हवेमुळे संचारबंदी 1000 हे तिथल्या हवेचा निर्देशांक होता. शुद्ध हवा विकत घ्यावी लागत होती, ही परिस्थिती होती. देशातल्या अतिप्रदूषित शहरात 14 महाराष्ट्रातली शहरं होती. आणि तसंच पाण्याची अवस्था, म्हणजे आपण पुढच्या पिढीला काळं पाणी आणि काळी हवा देणार आहोत का? यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टीचा जो विचार करायचा असेल तर हा सगळा एकत्रित विचार करणं आवश्यक आहे. म्हणून जगात आता एक परत मागणी खूप जोर धरते. अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये पण ती येते, जी नोव्हेंबरमध्ये होणार आहे, की आपण कार्बन टॅक्स लावणं आवश्यक आहे. त्या कार्बन टॅक्सची एक परत गंमत अशी आहे, 2005 पासून प्रत्येक व्यक्तीचं कर्ब पदचिन्ह मोजा आणि प्रत्येक व्यक्तीला टॅक्स लावा असं सांगितलं जाते. तो मुद्दा बघू. पण गंमत अशी आहे की भारतातल्या माणसाचं कर्ब उत्सर्जन सरासरी दरवर्षी हे 1.5 टन आहे, अमेरिकेतलं 20 टन आहे. पण त्यात फरक जर बघितला, बिल गेट्सचं 3,500 टन आहे दर वर्षाला. मुकेश अंबानींचं पण जवळपास तेवढं आहे, कारण हे एकटेच एका विमानातनं फिरत असतात. याला जोपर्यंत आपण आळा घालणार नाही तोपर्यंत कर्ब उत्सर्जन कमी होणार नाही. तोपर्यंत बाकीच्या सगळ्या, म्हणजे आपण आता निदान पुढच्या पिढीला चांगलं जग द्यायचं असेल, लक्षात घ्या 3 ध्रुव वितळायला लागलेले आहेत, म्हणजे 2 ध्रुव आणि हिमालय. उत्तर ध्रुवावर 2050ला एक कोणही बर्फ शिल्लक असणार नाही, तो बर्फमुक्त असणार आहे. हे सगळे दिसतात आपल्याला. हे हवामान बदलाचं जे कारण आहे आणि परिणाम आहेत, या सगळ्याला आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे आणि त्याची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावी लागेल. बरं, नक्कीच. मकरंद कुलकर्णीजी, मी आपल्याकडे येतो की ज्या प्रकारच्या चर्चा होतात, आंतरराष्ट्रीय परिषदा देखील होतात आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये हवामान बदलासंदर्भातल्या चर्चा देखील आपल्याला होताना दिसतात. तुर्तास जर आपण विचार केला की आंतरराष्ट्रीय स्तरावरती होणाऱ्या या सर्व परिषदा, त्यानंतर भारतामध्ये ज्या प्रकारची पावलं उचलणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यानंतर आपण महाराष्ट्राकडे थोडं येऊया. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ हा फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला होता. महाराष्ट्रातला दुष्काळ हा फक्त पावसाशी निगडीत नाही, तर जमिनीमधली पाण्याची असलेली जी पातळी आहे ती देखील आपल्याला सातत्यानं कमी होताना दिसते. अनेक शहरांमध्ये पाण्याची पातळी खालावल्यानंतर त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये होत असलेला बदल, त्या ठिकाणी असलेलं कोरडं वातावरण, या सर्व गोष्टी त्याच अनुषंगाने येतात. कारण फक्त हवामान म्हटलं की अनेक वेळेला पाऊस याच्याशीच तो निगडीत धरला जात असतो. मात्र हवा असेल, पाऊस असेल, सगळ्या प्रकारचे प्रदूषण असतील आणि दुसरीकडे जमिनीमधून पाण्याची ज्या प्रकारे उपसा सुरू झालेला होता आणि पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवात झालेली होती, त्यावरती देखील उपाययोजना करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये यंदा जोरदार पाऊस बरसलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्र ओलाचिंब झालेला असला तरी देखील हे पाणी खरोखर जिरतं आहे का? हे पाणी वाहून तर जात नाहीये ना, फक्त समुद्रापर्यंत तर जात नाहीये ना. पाण्याची पातळी वाढवण्यासाठी काही पावलं उचलणं देखील आवश्यक आहे. यावेळेला खरं तर आपली पॉलिटिकल चर्चा नाही आहे, मात्र मला एक विचारावं असं वाटतं आपल्याला की ज्या वेळेला पाणी जिरावं यासाठी विविध प्रकारचे प्रोजेक्ट हे वेगवेगळ्या NGOs कडून घेतले जातात किंवा सरकारी पातळीवरती देखील तशा प्रकारच्या योजना राबवल्या जातात. खरोखर त्या सायंटिफिक आहेत का आणि त्याचा आपल्या राज्याला फायदा होताना दिसणार आहे का? मकरंदजी. योजना सायंटिफिक मध्येच आता तुम्ही वेगळ्या कॉन्फरन्स विषयी बोलले, परिषदांविषयी, तर मी असंच एक अटेंड केली होती. त्याच्यामध्ये हाच भूजल सर्वेक्षण वगैरे असा प्रकार. तर त्यांनी एकाने सांगितलं की जळगावला त्यांनी हे केलं, म्हणजे जे आपण उपसा करून जे म्हणजे बोरवेल मधून जे पाणी काढतो त्या पाण्याचं रेडिओ स्पेक्ट्रोस्कोपीनं वय त्याचं हे मोजता येतं, किंवा ते पाणी किती वर्ष लागले ते पाणी तिथं साठायला. तर त्या पाण्याचं वय होतं की 40 कि 45 वर्ष वय होतं. म्हणजे मागच्या वर्षीच मी अटेंड केली होती ही कॉन्फरन्स. म्हणजे ती माणसाचं म्हणाल की आपण 40 वर्ष पुढे, म्हणजे आपल्या मुलांचं नाही, नातवांचं पण पाणी आता आपण वापरतोय, अशी ही परिस्थिती झाली होती. म्हणजे इतका आपण उपसा केला, हे केलं, जो मॅनमेड हे केलं, त्या प्रॉब्लेम्स केले, त्याच्यामुळं हे सगळं आता येत आहे. त्यानंतर तुम्ही विचारलं की सायंटिफिक स्टडीज खरंच होतात का? हा, होतात. आपण बरेच बघितलं. जागतिक तुम्ही सायंटिफिक जागतिक पाणी फाउंडेशन पासून बरेच जण वेगवेगळे आपले
सयाजी शिंदेचं एक फाउंडेशन आहे, नाव विसरलो मी. वनराई. ते जे टेक्निक्स वापरतात दोज आर नोन टेक्निक्स बेसिकली. तुम्ही अशा आडव्या चरी मारा, मग ते पाणी मुरेल. गावाच्या पाझर तलावाला पण त्याच्यामध्ये त्यामुळं त्या वर्षी खूप पाणी आलं. ते पाणी मुरवणं काही अशक्य असं नाहीये. फक्त ते इतक्या मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला, जसा परवा झाला 3 तासात 80 ते 100 mm, तर ते पाणी इतक्या फास्ट नाही मुरू शकत. कारण परमिटेबिलिटी जी असते त्याला आम्ही परमिटेबिलिटी म्हणतो, की ती पाणी मुरायची जी हे असते ती प्रत्येक मातीची वेगळी असते. आणि बरी ती जोरात पाऊस झाला अचानक तर पाणी मात्र वाहून जातं. पण कंटिन्यू जर पाऊस होत असेल तर बऱ्यापैकी देर आर टेक्निक्स, ते वापरून पाणी मुरवता येतं. त्याच्यानंतर दुसरं एक मी असंच अटेंड केलं होतं. आता ग्लोबल वॉर्मिंगवर बरीच आपली चर्चा होती, की ह्याच्यात केली होती मी ते MITला बोस्टनला. तेव्हा विचारलं की कॅन वी कूल डाऊन दी अर्थ. असे एक बरेच वर्ष झाले, 2009ला वगैरे ती कॉन्फरन्स त्यांची झाली होती. तर आपल्याला अर्थ टेम्परेचर आता एवढं वाढतंय तर ते कसं थांबवता येईल. मग स्ट्रॅटोस्फिअर जो आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सल्फर टाका. सल्फर टाकलं तर तो सोलर रेडिएशन पॉज करेल, आपल्या इथे कमी हे हळूहळू टेम्परेचर अर्थचं रॅपिडली कमी होईल. किंवा बऱ्याच ठिकाणी ओशन मध्ये खूप सारं लोखंड, आयर्न टाका, हे टाका, मग ते शैवाल तयार होतील, ते मिथेन ऍब्सॉर्ब करतील, XYZ. त्याच्यापुढे एक बघितलं की द सस्टेन्ड म्हणजे जी मेथड चालेल कंटिन्युअस, म्हणजे त्याचा लॉंग टर्म पर्यंत इम्पॅक्ट राहील, अशी मेथड एकच होती, झाडे लावा झाडे जगवा. बेसिकली की खूप प्लांट लावा, म्हणजे तुम्हाला हळूहळू त्याचा इम्पॅक्ट लगेच नाही दिसणार. कदाचित 25 वर्षाने हळूहळू टेम्परेचर कमी व्हायला लागेल. पण अशा प्रकारच्या मेथड करायला पाहिजे. दुसरे काही वेगळं मी बोलू इच्छितो, पॉलिटिकल नजरी नसलं आपलं तरी परवा जे फेसबुक लाईव्ह केलं आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी, त्याच्यामध्ये त्यांनी थोडाच बोलले, 1-2 मिनिट, की आता आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटनं तसं सुरू केलेलं आहे, जे विकेल ते पिकेल बेसिकली. मग त्यासाठी बऱ्याच स्टडीज महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, की आपण आता भारत जर बघितला तर कॉटन आपण सगळ्यात जास्त जगाला एक्सपोर्ट करतो. पण आपलं जर पर एकरी जर कॉटनचं उत्पन्न बघितलं दॅट इज ऑलमोस्ट लोएस्ट, सगळ्यात कमी आहे सगळ्या जगामध्ये. पण आपण जर हे जर मक्याचं बघितलं, मेज, तर मेजचं आपलं प्रोडक्शन इज व्हेरी हाय. पण मेज एक्सपोर्टर जर बघितला मेजर तर ते अमेरिका आहे. तर आपल्याला तिथं काय करता येईल का? मग त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं ती पिकांची हे करायला लागेल, जे लोकांना सांगून की इथे या भागात हेच पीक घ्या. जसं आता कैलास मगाशी म्हणत होते की तुम्ही पाऊस पडला यावर्षी जून मध्ये, लवकर पाऊस पडला, सगळ्यांनी लवकर पेरण्या करून टाकल्या, तसं करू नका. असं ज्या युनिव्हर्सिटी सांगतात की थोडस लेट पेरण्या करा, हे करा, म्हणजे तुम्हाला काढणीला प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर. तर अशा पद्धतीनं नियोजन करणं शक्य आहे सायंटिफिकली सगळ्याच गोष्टींचं. फक्त त्याला विल पॉवर पाहिजे. खरं विल पॉवर असायला हवी, इच्छाशक्ती. आणि इच्छाशक्तीचाच अभाव कुठेतरी जो आहे तो सगळ्यांना मारक ठरतोय की काय, या प्रश्नावरती गावकर आहेत, पर्यावरण तज्ज्ञ देखील आपल्यासोबत. डॉक्टर के डाखोरे जी आपल्याकडे येतोय. यंदा मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे, मात्र पिकांवरती याचे दुष्परिणाम देखील पाहायला मिळू शकतात किंवा शेतीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही होताना दिसतंय. मग दुष्काळ कुठलाही असला, ओला असला काय आणि सुका असला काय, याचे परिणाम हे आपल्याला सगळ्यांना भोगावेच लागत आहेत. मराठवाड्याच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर यंदा जायकवाडी धरण जे आहे जवळपास 97% या क्षणाला भरलेलं आहे. 100% भरण्याची त्याची क्षमता जी आहे ती देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण सध्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारणामुळे त्या ठिकाणाहून पाण्याचा विसर्गही मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागतोय. जसं मकरंद सरांनी सांगितलं की ज्या वेळेला भूगर्भातून काढलेलं पाणी असतं त्याचं देखील एक वय असतं. साधारणतः जे पाणी आपण सध्या वापरतोय आहे ते येत्या काळामध्ये पुढच्या पिढ्यांचं पाणी देखील त्याचा आपण भरमसाठ वापर या क्षणाला करतोय, हे देखील आता संशोधनाअंती ज्यावेळेला स्पष्ट होताना दिसतं. त्यामुळे यंदा जर कृपा असेल तीच कृपा ही सातत्यानं होत राहावी आणि अवकृपा टळावी, यासाठी पुढची पावलं आता आपली काय असायला हवीत, कारण पिकांवरती देखील याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होताना दिसतोय. डॉक्टर के दोन गोष्टी उपस्थित केल्यात. एक तर देऊळगावकर सरांनी सांगितलं की जसं जागतिक स्तरावरती बऱ्याच ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये टेरी या संस्थेने एक 2014 मध्येच अहवाल दिला होता शासनाला, त्याची अंमलबजावणी करावी, की जसं मान्सून व्हेरिएबिलिटी आहे किंवा क्लायमेट चेंज आहे, ह्या बाबतीमध्ये त्यांनी एक अभ्यास केला होता पूर्ण महाराष्ट्रासाठी. आणि ती गोष्ट खरी आहे
की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 2030 असो की 2025 असो, या डिकेडमध्येच या 10 वर्षामध्येच बरेचसे फरक आढळून येतील. कारण 2010 ते 2020 या 10 वर्षात पाहिलं आपण तर असं एक वर्ष कोणतं नाहीये मराठवाड्यामध्ये की ते रिपीट होते पावसाच्या दृष्टिकोनातून. एव्हरी इयर इज डिफरंट. म्हणजे मान्सून हा प्रत्येक वर्षी वेगळा आहे. आणि लॉंग टर्म डेटा घेतला तर तुम्हाला हे पण पाहायला मिळेल की कधीही पण मान्सून हा वेगळाच असतो दरवर्षी. फक्त थोड्याफार प्रकारे आपण त्याला कॅटेगराईज करतो. ड्राऊट इयर होतं, दुष्काळ होता का ओला दुष्काळ होता. परंतु जसं मकरंदजीने सांगितलं की पाण्याचं नियोजन करायचं आपल्याला. झाले काय, आपल्याकडे इंडस्ट्रियलायझेशन फार वाढलेले सगळ्याच राज्यामध्ये. त्याच्यामुळे पाण्याची ही उपसा होणारच. आणि दुसरी गोष्ट, नागरीकरण शहरीकरण पण होत आहे. त्यामुळे पाण्याचा दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते, पाण्याचा उपसा वाढतोय आणि शेतीसाठी पाणी लागणारच आहे. शेतीसाठी पण पाण्याचा उपयोग होतोय. त्यामुळे पाण्याचे जे त्यांनी जे सांगितलं की बाबा आपण आपल्या येणाऱ्या पुढच्या जे ग्रँड सन्स आहेत, नातवांचं पाणी आपण वापरतोय आजच्या घडीला. कारण नाही की पाणी कमी झालं होतं मध्यंतच्या काळामध्ये. फक्त आपण यावर्षी अनुभव पाणी खूप झाले पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून. आणि जसं तुम्ही सांगितलं की यावर्षी जायकवाडी 97% भरलेलं आहे. मला आठवत आहे की दरवर्षी आम्ही वाट पाहतो जायकवाडी भरायला. साधारणतः नाशिक कडचा जो पाऊस पडतो त्याच्या पावसावरूनच जायकवाडी हे भरले जात आहे. हॅलो, आवाज येतो का? आवाज येतोय मला डॉक्टर, बोला. या सर्व तज्ज्ञ मंडळींबरोबर आपण जी आहे ती चर्चा करणार आहोतच. तत्पूर्वी इथपर्यंत झालेल्या चर्चेमध्ये एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की हवामानात जो आहे त्याचा अंदाज घेणं हे दिवसेंदिवस थोडं अवघड होत चाललेलं आहे. ज्या प्रकारे आपण पाण्याचं, शेतीचं आणि व्यवसाय उद्योगांचं नियोजन करायला हवं तशा प्रकारचं नियोजन हे होत नसल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. आणि मराठवाड्यातील भूजल पातळीमध्ये मात्र यंदा झालेल्या या भरमसाठ पावसानंतर वाढ होणार आहे का, या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपण वळत आहोतच. त्याचबरोबर हवामानाचे होणारे बदल, त्याचा अभ्यास, पीक पाणी याच्या संदर्भात हवं असलेलं नियोजन, या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करत आहोत लोकशाही विशेषच्या मराठवाडा चिंब या विशेष भागामध्ये. कारण मराठवाड्यामध्ये विक्रमी झालेला पाऊस आणि त्यानंतर दुष्काळी परिस्थिती ही किती वर्षांपर्यंत दूर होणार आहे, अशाच प्रकारे वातावरणात होणारे जे बदल आहेत ते टाळून चांगलं वातावरण निर्मिती आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी कशा प्रकारे करणार आहोत, या संदर्भातली चर्चा जी आहे ती आपण करत आहोत. अतुल देऊळगावकर जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, आपण खरं तर चर्चेच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. डॉक्टर के डाखोरे असतील, मकरंद कुलकर्णी जी असतील, त्यांनी देखील आपापली बाजू मांडली. मला जाता जाता हा महत्त्वाचा प्रश्न अतुलजी आपल्याला विचारायचा आहे की सर्वच गोष्टींचं नियोजन होणं हे अत्यंत आवश्यक आहे. कधीतरी होणारी पावसाची आवक जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात असते, कधीतरी ती एकदम कमी देखील होताना दिसते. मग अशा वेळेला कुठेतरी हे पाणी आलेलं अडवणं, जिरवणं, यासाठी झालेल्या योजना याकडे थोडंसं आता दुर्लक्ष करून आपण भविष्याच्या दृष्टीनं विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की मराठवाड्यामधील भूजल पातळी वाढवण्यासाठी आपण काय करायला हवं, राज्यातील इतरही ठिकाणची भूजल पातळी वाढवण्यासाठी काय करायला हवं. तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, नियोजन हे शेतीच्या बाबतीमध्ये, पाण्याच्या बाबतीमध्ये, व्यवसायाच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे अत्यंत आवश्यक आहे पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला. अतुलजी. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विशाल. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आता ही कोरोनाची साथ जी आली आणि पाण्याचा प्रश्न आहे, त्या दोघांमागे एकच कारण आहे आणि ते म्हणजे जंगल विनाश. जगातला जंगल विनाश. आता सध्या कॅलिफोर्निया, सायबेरिया, अमेझॉन मध्ये आगी प्रचंड लागलेल्या आहेत. दरवर्षी सारख्याच आगी लागलेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात जंगल नष्ट होते. आणि आपल्याला कल्पना आहे की जंगल नष्ट झाल्यामुळे तिथले विषाणू आपल्यापर्यंत येतात. दुसरा त्यातला भाग असा आहे की जंगल जेव्हा नष्ट होतं तेव्हा काय होतं, आपल्याकडे जे अनेक पूर येतात, मग तो कोल्हापूर जवळचा असेल, केरळ मधला असेल, उत्तराखंडचा असेल, यांनी आपल्याला काय शिकवलंय. आणि तरी देखील आपण बेमुरवतप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात जंगल नष्ट करते, जंगल वाचवत नाही. एक लक्षात आपण घेऊया, याचं शास्त्र काय आहे की पावसाचा एक थेंब हा साधारणपणे 2 ते 5 मिलीमीटर व्यासाचा असतो. मोठा असेल तर 6-7. आणि हा जेव्हा थेट खाली पडतो तेव्हा तो साधारणपणे 40 किलोमीटर ताशी वेगानं पडत असतो आणि जमीन बुलडोजर उकरल्यागत जाते. ही माती जेव्हा उकरली जाते तेव्हा माती आणि पाणी दोन्ही वाहून जातं, त्यामुळे नद्यांना पूर येतो. हा एक वेगळा भाग झाला. पण दुसरी गोष्ट, ते पाणी जमिनीत मुरत नाही. जेव्हा तिथे जंगल असतं, झाड असतं, तेव्हा ते अलगद मातीमध्ये पडतं आणि माती न उकरता ते मातीमध्ये सामावलं जातं. त्यामुळे जंगल वाढवणं हे अतिशय महत्वाचं आहे सर्व कारणांसाठी. तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे, कार्बन शोषून घ्यायचे सर्व कारणांसाठी. आणि त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे,
आपण मागे जलयुक्त शिवार नावाचा प्रकार केला, त्यामध्ये नद्या उपटून ठेवल्या, नद्या रुंद केल्या, ती माती वर टाकली, ती पुन्हा खाली आत जाऊन बसली आणि नद्यांमधनं पाणी उडून जातंय, ते जिरत नाहीये. आपण जेव्हा माती अडवायला शिकू, ब्रिटिशांनी सॉइल कॉन्झर्वेशनसाठी बंडिंग खातं चालू केलं, जे आपल्याकडे 1990 पर्यंत चालू होतं. तुम्ही माती अडवा, माती अडवली की पाणी आपोआप अडणारच आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे त्यासाठी वनक्षेत्र वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. अतुलजी, आपली वेळ जी आहे ती संपत आलेली आहे, त्यामुळे डॉक्टर के डाखोरे यांच्याकडे मी जातो. नियोजन याविषयी आपण काय सांगू शकाल? पाऊस तर पडलेला आहे, पिकांसंदर्भातलं असेल, व्यवसायासंदर्भातलं असेल, पावसाच्या पाण्यासंदर्भातलं नियोजन अगदी थोडक्यात डाखोरे सर, कारण आपली वेळ संपली आहे. जसं अतुल सरांनी सांगितलं ते नियोजन करणं आवश्यक आहे. झाडाची वृक्षाची लागवड फार करावी लागणार आहे. मी तुम्हाला सांगायला मला आनंद होईल इथं माझ्या विद्यापीठाचे जे कुलगुरू आदरणीय डॉक्टर अशोकजी दवन सर यांनी यावर्षी साधारणतः 5 ते 6 हजाराची झाडाची लागवड केली विद्यापीठाच्या परिसरात. आणि ही अशीच आपल्याला हे आणि बरेचसे एनजीओ हे करतायत आणि साहजिकच आहे, पाऊस एवढा चांगला आला तर झाडं लागतील आणि ते निश्चित आपल्याला पुढे भविष्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे, पाऊस वाढण्यासाठी आणि शुद्ध हवेसाठी. यापूर्वी भूतकाळामध्ये झालेल्या ज्या चुका आहेत त्या मानवानं आता सुधारणं गरजेचं आहे. त्या चुकांमधून शिकून पुढचा काळ हा येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला हे हवामान कशा प्रकारे टिकवून ठेवायचं आहे, ही पृथ्वी कशा प्रकारे टिकवून ठेवायची आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद अतुल देऊळगावकर सर, आपण आलात. डॉक्टर के डाखोरेजी आणि मकरंद कुलकर्णीजी या चर्चेमध्ये आपण सामील झालात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही विशेषच्या चर्चासत्रामध्ये एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की झालेली कृपा ही अवकृपेमध्ये बदलू नये, यासाठी योग्य ते नियोजन प्रत्येक गोष्टीचं करणं हे अत्यंत आवश्यक आहे. लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.